भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म भाग चौथा तृतीय खंड 3. ब्रह्म सायुज्यावर आधारित धर्म अधम्म होय. जेव्हा भगवान बुद्ध आपल्या धम्माचा प्रचार करीत होते तेव्हा एक सिद्धांत प्रचलित होता, त्यास आज आपण वेदांत असे म्हणतो. ह्या सिद्धांतांची तत्वे मोजकी व सरळ आहेत. ह्या सर्व विश्वामध्ये एक सर्वव्यापक जीवनतत्व विद्यमान असून त्याला ब्रह्म अथवा ब्रह्मण्य म्हणतात. हे ब्रह्म ही एक वास्तविकता आहे. आत्मन आणि ब्रह्मण एकच होत, त्यात काहीही फरक नाही. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा जी अस्तित्वात एकच आहे, त्यांचे एकच असल्याचे मानल्याने माणसाला मोक्ष मिळतो, हे या सिद्धांताचे दुसरे तत्व आहे. जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहे या ज्ञानाने आत्मब्रह्माशी एकरूपता साधतो आणि जीवात्मा आणि ब्रह्मात्मा ही एकच आहे तसा बोध होण्याकरिता हे ज्ञान होण्यासाठी संसाराचा त्याग करणे आवश्यक आहे. या सिद्धांताला वेदांत म्हणतात. भगवान बुद्धांच्या मनात या सिद्धांताबद्दल